नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, कापसाच्या हमीभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। CCI विरोधात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि आता कापसाला काय भाव मिळणार आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता दिलासा मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही सविस्तर माहिती काय आहे आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या उद्देशाने भारतीय कापूस महामंडळाची स्थापना करण्यात आली। मात्र प्रत्यक्षात किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी दराने कापसाची विक्री झाल्याचा गंभीर आरोप उच्च न्यायालयात करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला धक्का बसत असून हमीभाव व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य शासनासह संबंधित यंत्रणांना नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत। कापूस उत्पादक शेतकरी संगीता प्रमोद देवंडे, सुनीता शिरसाट यांच्यासह 6 शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। मित्रांनो, याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडताना CCIने लिलावाद्वारे सुमारे 27,700 कापूस गाठी 50,000 ते 51,800 रुपये प्रतिबेल या दराने विकल्याचा दावा केला। मात्र त्याच कालावधीत केंद्र शासन आणि CCIच्या परिपत्रकानुसार किमान विक्री दर 54,000 रुपये प्रतिबेल निश्चित झाल्याचे किंवा असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। याचिकेत अकोला, अहमदाबाद, राजकोट, आदिलाबाद आणि वरंगळ येथील CCI केंद्रावरील विक्री नोंदणीचाही उल्लेख करण्यात आला आहे। समान दर्जाच्या कापसाला या केंद्रावर 66,000 ते 67,600 रुपये प्रतिबेल दर मिळाल्याचा दावा करत विविध केंद्रांतील विक्री दरातील मोठ्या तफावतीकडे लक्ष वेधण्यात आले आहे। दरम्यान न्यायालयाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, केंद्रीय सतर्कता आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले। केंद्र शासनातर्फे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ॲडव्होकेट कार्तिक शुक्ल यांनी बाजू मांडली। याचिकेत नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार देण्यासाठी CCIची स्थापना करण्यात आली असतानाही किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापसाची विक्री झाल्याचा आरोप आहे। तसेच तेलंगणा व आंध्र प्रदेशातील कापूस खरेदी विक्री प्रक्रियेतील कथित अनियमितता, व्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव आणि उत्तरदायित्वाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून योग्य आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे।